सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला जाणून घेऊयात आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक बाबतीत शुभ असून कामासंबंधीच्या सगळ्या योजना यशस्वी होणार आहेत. तुमची संपत्ती वाढणार असून तुम्हाला मान सन्मान मिळणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये काही बदल होतील ज्याचा तुम्हाला फायदाच होईल. ऑफिसच्या कामातून अचानक बाहेर तुम्हाला पळावं लागू शकतं आणि त्यात तुमची कामं पूर्ण होतील. तुमच्या चांगल्या वागण्यानं ऑफिसचं वातावरण आनंददायी होईल. कामाच्या ठिकाणी होणारे वाद आज तुम्हाला टाळावे लागतील, नाहीतर अनर्थ होऊ शकतो. आज नशीब 87% तुमच्या बाजूने असेल. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीचे लोक आज आपला वेळ कुटुंब आणि मित्रांसोबत आनंदाने व्यतीत करतील आणि दुपारपर्यंत आपल्याला काही आनंदाची बातमी मिळण्याची अपेक्षा आहे. आरोग्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. संध्याकाळी पाहुणे येणार, त्यामुळे तुमचा वेळ खर्च होऊ शकतो आणि तुम्हाला थोडं कामही वाढू शकतं. रात्री एखाद्या सामाजिक कार्यक्रमाला जाण्याचा तुमचा योग बनू शकतो आणि त्यात तुमचाच फायदा आहे. त्या कार्यक्रमात तुमचा सन्मान देखील होऊ शकतो. आज नशीब 80% तुमच्या बाजूने असेल. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ लाभाचा दिवस आहे. ऑफिसमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि तुम्ही तुमची कामं वेळेत पूर्ण कराल. एखादी मौल्यवान वस्तू तुम्हाला मिळू शकते आणि तुमची आज कामामध्ये व्यस्तता जास्त असेल. फक्त अनावश्यक खर्च टाळण्याची गरज आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत गाडी चालवताना खूप सावध राहा. एखाद्या महापुरुषाच्या सहकार्यानं तुमची कामं सहज पूर्ण होतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने असेल. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळणार आहे. तसेच आज धनसंपत्तीमध्ये वाढ झाल्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. तुम्हाला आज अचानक पैसे मिळू शकतात. व्यवसायामध्ये नफा होत असून तुमची प्रतिष्ठा ही नक्कीच वाढेल आणि तुमची कामं वेळेत पूर्ण होतील. घाई गडबडीमध्ये आणि भावनेच्या भरात घेतलेले निर्णय चक्क तुम्हाला फायदा करून देणारे आहेत. सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत तुमची कामं यशस्वीपणे पूर्ण होतील. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज सिंह राशीच्या लोकांना फायदा होईल आणि प्रत्येक कार्यात यश मिळेल. तुमची मुलांप्रती असणारी जबाबदारी तुम्ही नीट पूर्ण करणार आहात, त्यामुळे प्रत्येक काम एकाग्रतेनं पूर्ण होईल. कार्यक्षेत्रातील स्पर्धेमध्ये तुम्ही पुढे जाणार आहात आणि पैशांशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला फायदा होणार आहे. तब्येतीची काळजी घ्या, अन्यथा तुम्हाला अडचणी येऊ शकतात. कुटुंबासमवेत तुम्ही चांगला वेळ व्यतीत कराल. खाण्यापिण्याची विशेष आणि योग्य काळजी घ्या. आज नशीब 92% तुमच्या बाजूने असेल. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात कन्या राशीच्या लोकांसाठी ग्रहांची दशा शुभ असून आज तुमची सर्व कामं सहजपणे पूर्ण होतील. आज एखाद्या पुण्य कार्यावरती पैसा खर्च केल्यामुळे तुमच्या मनामध्ये आनंद आणि समाधान राहील. तुमच्या कामाच्या सर्व योजना यशस्वी होतील. प्रतिस्पर्ध्याकडून काही नुकसान होऊ शकतं, तेव्हा थोडं सावध राहा. वैवाहिक जीवनामध्ये सुखी असून सुखद परिस्थिती राहील. तुम्हाला धन आणि मान सन्मान मिळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने असेल. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असून आज तुम्हाला विशेष यश मिळेल. तुमचा मान सन्मान वाढेल आणि फायदा होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील आणि इतरांना तुमची बोलण्याची पद्धत आवडेल. थोडी आज जास्त धावपळ होणार आहे, त्यामुळे तुम्हाला थोडा थकवा जाणवू शकतो. जोडीदाराचं सहकार्य आणि सहवास पुरेसा राहील. प्रवासाचा फायदा होईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने असेल. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आज धनलाभाचे शुभयोग दिसत आहेत. तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल आणि तुमच्या संपत्तीमध्ये देखील वाढ होणार आहे. रखडलेली कामं पूर्ण होणार असून तुमच्या योजना यशस्वी होणार आहेत. संध्याकाळी प्रिय व्यक्तींच्या घाटीभेटीमुळे तुमचा मूड प्रसन्न राहणार आहे. आज तुमचं बोलण्यावर नियंत्रण न राहिल्यामुळे एखाद्याशी भांडण हे होऊ शकतं. रात्रीचा वेळ मित्रांसोबत तुम्ही आनंदाने व्यतीत कराल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने असेल. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खरेदीचा असेल. आज तुम्ही घरगुती गोष्टींवरती खर्च करू शकता.
सांसारिक सुखाचा उपभोग देणारी साधनं किंवा उपकरणं तुमच्या घरात येणार आहेत. ऑफिसमध्ये दुय्यम कर्मचारी किंवा कोणत्याही नातेवाईकामुळे तुम्हाला ताण येऊ शकतो. रुपयाच्या किंवा पैशाच्या व्यवहारामध्ये सावधगिरी बाळगा, अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात. दिवसभरात तुम्हाला कोर्ट कचेरीच्या फेऱ्या माराव्या लागणार आहेत, परंतु काळजी करू नका, तुम्हाला यश मिळणार आहे. विरोधक तुमचं नुकसान करू शकणार नाहीत. आज नशीब 77% तुमच्या बाजूने असेल. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असून आज तुम्हाला नशिबाची साथ लाभणार आहे. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील आणि व्यवसायामध्ये कोणतेही बदल केल्याने तुम्हाला फायदाच होईल. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल आणि तुमचं काम यशस्वी होईल. धार्मिक स्थळांच्या सहलीला तुम्ही जाऊ शकता. गाडी चालवताना मात्र थोडं सावध राहा आणि सर्व नियम पहा. गाडी कुठेतरी बिघडली तर तुमचा खर्च मात्र वाढू शकतो. आज नशीब 66% तुमच्या बाजूने असेल. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूपच खर्चिक असणार आहे. खूप धावपळ केल्यामुळे तुम्हाला कंटाळा येईल आणि अधिक खर्चाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्यापूर्वी तसेच काही कायदेशीर गोष्टी तपासून पहा. संध्याकाळी तुमच्या तब्येतीमध्ये सुधारणा होईल आणि तुम्हाला पैशांच्या बाबतीमध्ये फायदा होईल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने असेल. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल आणि आजचा दिवस मात्र आनंदात जाईल. आज एखादा प्रवास तुम्हाला घडणार आहे, त्याचा तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसून येईल. व्यवसायातील वाढत्या प्रगतीमुळे तुमचं मन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांना मानसिक तसेच भौतिक ओझ्यापासून मुक्ती मिळेल. संध्याकाळी फिरताना काही महत्त्वाची माहिती मिळू शकते. तुमचं मन रिलॅक्स होईल. आईवडिलांचा सल्ला आणि आशीर्वाद तुम्हाला उपयोगी ठरतील. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.